व्हिडिओ बनवलाय रात्री त्याचा रोटेट होतो रात्री त्याचा व्हिडिओ बनवलाय मोबाईल रोटेट होतो एक्स्ट्रा है ना, आगे जो पत्थर डाला ना एक्स्ट्रा जो पत्थर ना वही लाया। रात्री मी व्हिडिओ बनवला याचा कौन सा नीचे तो अभी डायरेक्ट सोल्डिंग है, सोल्डिंग के बाद जीएसटी है और उसके बाद डीएलसी है। नीचे क्यों डाले लेकिन नीचे क्या अभी एक्सहिबिशन हो गया, उसके बाद रोलिंग करके अभी डायरेक्ट पत्थर डाला है। लेकिन इसमें डांबर भी है ना, डामर की डामर की साइड का गिरा रहेगा, बाकी तो डामर है ना। इधर है डामर। रात को मैंने देखा, और एक दो टुकड़ा इधर का गिरा रात को रहेगा, मैंने पूरा देखा हुआ है। आपने देखा रहेगा बराबर। रस्ता कशी आहे माहिती आहे का, हा सीसी रस्ता बनतोय। कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे? आर्मस्ट्रॉंग करून पण कॉन्ट्रॅक्टर आहे गोरेगावचा। आता हा सीसी रस्ता बनतोय। हा रस्ता जो आहे 2-3 लेअर डांबराचा रस्ता आहे, याच्यामध्ये 2-3 लेअर डांबराचे आहेत खाली। हा सीसी रस्ता बनतोय। रात्री जेव्हा 10:30-11 वाजता मी इथे आले तेव्हा यांची माणसं ह्याच रस्त्याचं काम पुढे चाललेलं आहे। तिकडचे दगड आणून इकडे टाकतात, इकडचे दगडी काढून तिकडे टाकतात, पण याच्यामध्ये डांबरसुद्धा मिक्स झालेलं आहे। हे जे भरणी याच्यामध्ये डांबर पण मिक्स झालेलं आहे। जर हे महानगरपालिकेला माहिती असेल तर त्यांनी आम्हाला समोरून सांगावं की हे तुमच्या माहितीमध्ये त्याप्रमाणे बग ऑर्डर दिलेली आहे की इथली भरणी इथेच केली जाते, हे नियमाला धरून आहे का? हा शासनाचा जीआरमध्ये येत आहे का? पहिली गोष्ट, रात्री मी जेव्हा बघितले तेव्हा एक ठिकाणी यांचे कामगार सगळे पळून दुसरीकडे आले। कालची भरणी मी स्वतः बघितलेलं आहे, व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। जर हे महानगरपालिकेला माहिती आहे तर महानगरपालिकेने स्पष्ट करावं की कोणाचा पैसा वाचवत आहेत, कितीमध्ये हे टेंडर निघाले आणि कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे मिळाले, याच्यामध्ये किती जणांचे टक्के निघाले। त्यामुळे हे काम अशा प्रकारे चाललं आहे। कारण जी भरणी असते सीसी रस्त्यामध्ये, त्या भरणीमध्ये कम्प्लिटली सगळं नवीन टाकलं जातं आहे। रात्रीपासून आमची पाहणी गेल्या 2 दिवसापासून मला आधी वाटलं चला चांगलं आहे की खोदकाम करतायत, डांबर करतायत, पण ते काढून ते इथेच भरणी करतायत, हे कितपत योग्य आहे आणि हा रस्ता किती वर्ष टिकणार आहे याची पण महानगरपालिकेने आम्हाला माहिती द्यावी। कारण जोपर्यंत अशा पद्धतीने काम चालणार ना, म्हणजे इथे कसं आहे ना, लोकांना फक्त दिसतंय की रस्ता बनतोय, पण तो कुठल्या पद्धतीचा बनतोय याचा कोणालाही काही पडलेलं नाही। त्याच्यामुळे आता आम्ही सगळे ॲक्शन मोडमध्ये आहे। हे जे काम चाललं आहे पूर्ण चुकीचं काम चाललेलं आहे। तो सांगायला सांगतोय की दगडे आम्ही खदानमधून आणलेले आहेत, पण तसं काही नाही। रात्री 11 वाजता मी व्हिडिओ टाकलेलं आहे, हे दगडी ह्याच रस्त्याचे आहेत आणि ह्याच रस्त्यामध्ये टाकली जातात। हे सगळं ह्याच रस्त्याचं आहे, हे सगळं इथेच टाकलं जातं आहे आणि अशा प्रकारे हा रस्ता बनला जातो। याच्यामध्ये जी सोलिंग झालेली आहे ती रात्री आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की ती सोलिंग कुठल्या प्रकारची झालेली होती। आणि जे कामगार आहेत, कामगारांकडे जरा व्हिडिओ, हे जे कामगार आहेत आणि रात्रीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कामगार आहेत, त्या कामगारांना कॉन्ट्रॅक्टरने एक सेफ्टी किट द्यायला पाहिजे असतं। त्यांच्या पायामध्ये गमबूट असायला पाहिजे, त्यांना सेफ्टी किट मिळायला पाहिजे। एका तरी कामगाराला सेफ्टी किट दिलेलं आहे का? हे नियमामध्ये बसतंय का? जरा त्यांच्याकडे कर जरा व्हिडिओ, हे नियमामध्ये बसतंय का? हे जेवढे कामगार आहेत एकाला तरी सेफ्टी किट दिले का? म्हणजे एखाद्याला जीव गेला की गेला, त्याच्या पायाला काय जखम झाली, त्याच्या डोक्यावर काय पडलं, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, यांना जरा पण कामगारांच्या जीवाची पर्वा नसते। हे याच्यामध्ये दिसतंय। कारण मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकलेला आहे का दुसऱ्या रस्त्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा हे नमूद केलं होतं की कॉन्ट्रॅक्टर जे काम करतात त्यांचे जे कामगार आहेत, जे लेबर आहेत, जे गरीब घरातून येतात, त्यांच्या सेफ्टीची कॉन्ट्रॅक्टरला जरा पण काळजी नसते। तुम लोगों का इन्शुरन्स निघाला आहे का? इन्शुरन्स काढला आहे कॉन्ट्रॅक्टरने? काय काढलाय ना, म्हणजे तुम्ही मेले तरी कॉन्ट्रॅक्टरला काय पडणार नाही। हां, तर हे अशा पद्धतीचं काम आहे। तर जेव्हा शासन किंवा महानगरपालिका, आमची मीराबाईंदर महानगरपालिका जेव्हा अशा प्रकारचं काम करते त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरला अटी शर्ती असतात की त्या अटी शर्तींचं पालन केलं जात आहे का? आता ह्याच्यामध्ये माल कुठल्या ग्रेडचा टाकणार आहे याच्यावरती पण माझी नजर असणार आहे। ज्या वेळेला याच्या RMCच्या गाड्या येतील त्यावेळेला तो
तो माल सुद्धा आम्ही बघणार आहे आणि जर त्या वर्क ऑर्डर इंजिनियर आहेत त्यांनी याची दखल घ्यावी, त्यांनी इथे आल्याशिवाय ते काम सुरू होणार नाही. कारण हा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जनतेचा टॅक्समधून मिळालेला पैसा आहे, ज्या पैशातून हे काम होतं आहे. मग हे कोणाची घरं भरली जातात, किती जणांचे टक्के गेले त्याच्यामध्ये, आणि या सगळ्याचा जबाब विचारणार. आणि माझं ऑफिस इथंच आहे बाजूला, त्याच्यामुळे हे काय करतात ना याच्यावरती 24 तास आमची नजर असणार. त्यांचं काम कुठल्या प्रकारचं चालतं ना याच्यावरती 24 तास नजर असणार. आता कॉन्ट्रॅक्टर, त्याचा सुपरवायझर जे कोण आहेत ना, कुठल्या ग्रेडचा माल वापरणार आहेत त्याचीही शहानिशा करा, कारण मी इथेच आहे. हा रस्ता मला वाटतं हा पूर्ण ह्या एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आहे आणि अशा प्रकारे काम होत आहे. जरा खाली उतरता येईल का तुला? जरा ते दगड चेक कर, ते दगडी टाकलेले आहेत ना ते जरा चेक कर. हे खोदलेलं आहे इकडे, खोदून तिथून दगडी उचलून ते टाकतायत. इथलेच दगडी इथे टाकतात. आता हे दगड आहेत ना, हे खोदलेले दगड आहेत. हे जे आहेत ना, आता जेसीबीने खोदलेले दगड आहेत आणि इकडे जी भरणी केली जाते ती याच दगडांची केली जाते. रात्री 1:30 वाजता तिकडची दगडी सगळी इकडे टाकली आहेत. रात्री 1:30 वाजता यांचं काम हेच चालू आहे. इकडची काढायची आणि तिकडे टाकायची, तिकडची दगडी काढायची आणि इकडे टाकायची. मग त्या दगडांना डांबर सिमेंटला पकडतं का, पहिली गोष्ट ही आहे. आणि मग काय होतं माहिती आहे का, 1 वर्ष 6 महिन्याच्या आत हे रस्ते खराब होतात. मग पुन्हा टेंडर निघतं, मग पुन्हा कॉन्ट्रॅक्टरला काम मिळतं आणि पुन्हा नगरसेवक, खासदार, आमदार किंवा जे कोण अधिकारी आहेत त्यांना पुन्हा त्यांचा टक्का मिळाला जातो. पण हे टॅक्स जर तुम्ही घेता ना, टॅक्स जर भरायचं राहिल्यावरती तुम्ही जनतेला किती ठेवता, त्यांच्या घरांवरती जप्ती आणता. आणि हे काम कुणाच्या पैशातून होत आहे? हे जनतेच्या पैशातून होत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांच्या पैशातून होत आहे. त्याच्यामुळे आता ह्या कामावरती माझी तर नजर असणार आहे. आता हे काम कशा पद्धतीने पूर्ण करणार 24 तास माझी नजर आहे. रात्री 10:30 पावणे 11ला मी फेरी मारली, त्यावेळेला सेम होता. आणि रात्री 1:30 वाजता पुन्हा आपला माणूस इकडे आला, तेव्हा हेच काम होतं की चिखलची दगडी काढून इकडे टाकण्याचं काम चालू होतं. म्हणजे किती घुसपट्टी लावायचं काम करतात ना. म्हणजे यांना वाटतं की यांच्याकडे बघणारं दुसरं कोण नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा आणि आस्थापना आपला विभाग याच्यासाठीच बनलेला आहे. त्याच्यामुळे याची या कॉन्ट्रॅक्टरने पण दखल घ्यावी. आता इथून पुढे संपर्क कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे या रस्त्याचं काम. आता तरी फक्त सुरुवात आहे. आता कशा पद्धतीने काम होत आहे, कुठल्या पद्धतीने काम होत आहे, कॉन्ट्रॅक्टरने अटी शर्तींचं पालन केलेलं आहे का. महानगरपालिकेला माझी नम्र विनंती आहे, जर तुम्हाला हे माहिती असेल तर हा रस्ता जर टिकला त्यानंतर तर तुमचं अभिनंदन. पण जर हा रस्ता नाही टिकला मग गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा आस्थापना विभागाशी पडेल. कारण सेम अशाच प्रकारे कोणीतरी दत्तक घेतलेला आहे कॉन्ट्रॅक्टर जिजाऊ कन्स्ट्रक्शन, नाव घेते मी. जिजाऊ कन्स्ट्रक्शनने असाच एक भाईंदरला रस्ता केला आहे. रस्ता बनल्याबरोबर 1 महिन्यामध्ये त्या रस्त्याची जी चाळण झालेली आहे. पण महानगरपालिका एकाही कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकत नाही. फक्त एवढंच की त्याच्याकडनं आम्ही रिपेअर करून घेतो. रिपेअर करायची वेळ काय, जर तुम्ही पूर्ण टेंडर भरता, पूर्ण तुम्ही त्यांना मदत करता पैशांची, मग हे रिपेअर करण्याचं काय असतं की त्यांच्याकडनं आम्ही रिपेअर करून घेतो. का रिपेअर करायचा रस्ता? जर तुम्ही व्यवस्थित काम करताय तर मग रिपेअर करायची वेळ काय येते. आणि आत्तापर्यंत महानगरपालिकेचा इतिहास आहे की जेव्हापासून महानगरपालिका बनते तेव्हापासून जे जे रस्ते झाले आत्तापर्यंत एकही कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार काळ्या यादीत गेलेला नाही. अशा प्रकारे काम असताना सुद्धा गेलेलं नाही. आता हे का नाही गेलं हे जनता जनार्दन तुम्ही समजू शकता की काळ्या यादीत का नाही झालं. त्याच्यामुळे महानगरपालिकेलाच आता माझं चॅलेंज आहे की हा रस्ता कशा पद्धतीचा बनतो याच्यावरती माझं लक्ष आहे. कारण मी राहतेच या विभागात.
त्याच्यामुळे 24 तास माझी नजर असणार. रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता कायम माझी माणसं इथे फिरत राहणार. त्यावेळी बघणार आहे आता मीरा भाईंदरमध्ये जिकडे जिकडे रस्ते चालू आहेत ना, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने लक्ष द्यावं की रेश्मा दादाचे तिथे येऊन पाहणी करतात. आणि गरज पडली जसं 2021ला मी काम थांबवलं होतं त्या प्रकारे हे काम थांबवलं जाईल. मग कॉन्ट्रॅक्टरचं किती नुकसान करायचं ते माझ्याकडे. कॉन्ट्रॅक्टरला माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी इंजिनियरकडून, महानगरपालिकेकडनं. ठीक आहे, तुर्तास थांबते. आता या विषयावरती रोजचा एक व्हिडिओ लाईव्ह येणार आहे. धन्यवाद.